पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या झाडल्या। इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला जातोय असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलंय। हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, राज्य पाहतंय। शेलारांकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याची तुलना करण्यात आली आहे। पहलगामचे दहशतवादी तुमचे कोणी होते का? किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना सवाल केलेला आहे। पहलगामचे दहशतवादी कुठे गेले असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केलाय। पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहेत। आणि मग व्हिडिओ काढा नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे। म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो। पण हे प्रकार वाढता कामा नयेत। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। आशिष शेलार हे आमदार आहेत, पक्षामध्ये फार मोठं स्थान आहे त्यांचं। पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे। त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हतं, आताही नाही आणि पुढेही नसेल। तुम्ही एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का? कसे गेले पळून? तुमचा पक्ष काही सामाजिक संस्था आहे? तुमचा पक्ष काय करतोय अख्ख्या देशामध्ये? तेच करतोय ना। काय बरं, आता तर निवडणुका कुठल्याच नाहीत ना। निवडणुका असत्या तर गोष्ट वेगळी आहे, निवडणुका नाहीच। तुम्ही दिलं ना कोलीत आमच्या हातात। हिंदी भाषेचं कोणी दिलं? पण आम्ही काय हिंदी भाषेच्या विरोधात थोडे आहोत। हिंदी भाषा पाहिजेतच आहे, फक्त विरोध एवढाच होता की पहिली ते पाचवीपर्यंत नसावी, जी पूर्वी होती। एवढ्यासाठीच आमचं म्हणणं होतं। सिंचन घोटाळ्यातून नेते भाजपात आले, महाराष्ट्र सदनाचा घोटाळ्यातून भुजबळांना स्वतःच्या पक्षात आणलं। कोण तो सलीम कुत्ताच्या इथे नाचलेला, त्याला स्वतःच्या पक्षात आणून शुद्धीकरण केलं। आदर्श घोटाळ्यातली व्यक्ती स्वतःच्या पक्षात आणली, त्यावेळी सत्तेचा नसतो, मात्र मराठी महाराष्ट्रासाठी आली तर आता रस्त्यावर गोट्या खेळा। ही मराठी आणि महाराष्ट्रातली जनता आशिष शेलार लवकरच गोट्या काढून कोयबा खेळेल एवढं नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।